साई वर्धा पॉवर व जीएमआर पॉवर वीज निर्मिती कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण। वरोरा तालुक्यातील साई वर्धा पॉवर आणि जीएमआर या दोन वीज निर्मिती कंपन्या जवळपास 1080 मेगावॅट वीज निर्मिती करत असून या परिसरातील चिनोरा, दहेगाव, डोंगरगाव, निमसडा, मोहबाळ या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या कंपन्यांनी अधिग्रहित केल्या आहे। काही प्रमाणात स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना इथे रोजगार मिळाला असला तरी या परिसरातील किमान 80% तरुण बेरोजगारांना पूर्णतः नोकऱ्या मिळाल्या नाही। एकीकडे या कंपन्यांचे रासायनिक युक्त पाणी रात्रीच्या वेळेस नाल्यात सोडत असल्याने जलप्रदूषण होत आहे, तर दुसरीकडे कंपनीतील फ्लाय ॲशची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान होऊन जनतेच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे। दरम्यान स्थानिक तरुण बेरोजगारांना इथे रोजगार देण्यास टाळाटाळ करण्यात येते व स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना फ्लाय ॲश वाहतूक आणि विटा बनवणाऱ्यांना ॲश मिळत नाही। त्यामुळे या दोन्ही कंपन्यांविरोधात मोठा रोष असून येत्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी पर्यंत स्थानिकांच्या समस्या सोडविल्या नाही तर 20 फेब्रुवारी 2026 पासून या दोन्ही कंपन्यांविरोधात परिसरातील सर्व तरुण बेरोजगार व शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून जिल्हा व कंपनी प्रशासनाला दिला आहे। वरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर आणि जीएमआर दोन कंपन्या वीज कंपन्या आहे। त्या वीज कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे। इकडे वायू प्रदूषण होत आहे। फ्लाय ॲशच्या माध्यमातून जे ओव्हरलोड वाहतूक होत आहे त्या माध्यमातून पूर्वी डस्ट जे आहे उडून जे आहे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे। दुसरीकडे कंपनीचं जे आहे वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टच्या माध्यमातून जे आहे जे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असते, जे पाणी पुरवठा होते त्या युनिटला, त्या माध्यमातून जे केमिकल जे सोडल्या जाते तर त्या केमिकलयुक्त पाणी जे आहे नाल्याच्या माध्यमातून जे आहे त्या दळवळ नाल्याला आणि दळवळ नाल्याच्या माध्यमातून नदीला पाणी जात आहे। म्हणजे तिथं जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे। काही वर्षापूर्वी जे आहे काही 15 ते 20 बकऱ्या मरण पावल्या होत्या तर पाणी तर एकीकडे प्रदूषणाचा मोठा मार आहे, आरोग्याची मोठी समस्या आहे। दमा, अस्थमा, कॅन्सर आणि TB सारख्या बिमाऱ्या तिथे होत आहे। दुसरीकडे स्थानिक तरुण बेरोजगारांना तिथे रोजगार मिळत नाही आहे। फ्लाय ॲश जे आहे बाहेरच्या कंपन्या देण्यात येत आहे। स्थानिक ट्रान्सपोर्टर जे आहे त्यांच्या बिचारा हाताला काम मिळालं पाहिजे, त्या कंपन्याच्या भरोशावर त्यांनी स्वतःचे उद्योग तिथं उभारले, विटाचे उद्योग, त्यांना पण फ्लाय ॲश मिळत नाही आहे। म्हणजे एकूणच जे आहे वर्धा पॉवर आणि जीएमआर या कंपन्याची दडपशाही सुरू आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या संपूर्ण ज्या चिनोरा गाववासी आहे आणि त्या सभोवतालच्या पूर्ण गावकऱ्यांना घेऊन एक मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो।